कर गेंदबाजी के लिए। तो आए हुए तमाम दर्शक, तमाम खिलाड़ी और तमाम मान्यवरों का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं और जिन्होंने ये टूर्नामेंट रखे है, पूरे आयोजक करता जिनके लिए काफ़ी जिन्होंने मेहनत की। लगातार आज का 8वां दिन है, फाइनल डे है। तो देख सकते हैं धनेश करो स्टैक पे, लेफ्ट हैंड के बल्लेबाज धनेश। ओहो, उठा के खेला है हवा में गेंद, कैच के नीचे, फील्डर नहीं, फील्डर के पोस्ट से बाहर, सीमा रेखा पार, 6 रन आर पार, सीमा पार, टांगा पलटी, घोड़ा फरार, षटकार। देख सकते हैं धनेश जिन्होंने छक्के से खाता खोला है और तो टोटल 6 छक्के से खाता खोल चुका है। संकेत नॉन स्ट्राइक पे है, संकेत भोयर गेंदबाज देख सकते हैं हमारे धनेश कामटकर। धनेश टू धनेश, धनेश कामटकर जिनकी पहले गेंद पे छक्का ठोक दिया है धनेश ने। लेफ्ट हैंड के बल्लेबाज है, जब लेफ्ट हैंड के बल्लेबाज आते हैं तो यकीनन यहाँ क्रिकेट में काफ़ी वैल्यू है लेफ्ट हैंड की। धनेश उठाने का प्रयास, ये देख सकते हैं गेंद डॉट भी है, इसे कहते हैं कमबैक। यहाँ किया है, पहले गेंद पे छक्का खाने के बाद वापसी की है धनेश ने कामटकर। और धनेश करो टू धनेश कामटकर। ओहो, नजरबंदी, डंडी गुल। धनेश की जगह संभालने आए हैं नितिन, नितिन भोंगाले। लेकिन इसे कहते हैं कमबैक। जो गेंदबाज ने कमबैक किया, पहले गेंद पे छक्का खाने के बाद ऐसा लग रहा है सर कि इस ओवर में 15-20 रन 25 रन पे आ सकते हैं, क्योंकि शुरुआत काफ़ी अच्छी हुई थी। लेकिन अच्छा कमबैक गेंदबाज ने, देख सकते हैं धनेश ने। और यहाँ पहले बल्लेबाज के पारी का अंत हुआ धनेश करो क्या, और उनकी जगह संभालने आए हैं नितेश भोंगाले। नितेश, नितिन क्या कर दिखाते हैं, नितिन भी लेफ्ट हैंड के बल्लेबाज है, यानी कि लेफ्ट हैंड के बल्लेबाज होते हैं तो गेंदबाज को दिक्कत का सामना करना पड़ता है। तो टोटल हुआ यहाँ पे 6 रन। करावे बी जिनकी शुरुआत अच्छी हुई थी। ओहो, अच्छी गेंद, टप्पा खान के थोड़ी उछाली और यहाँ शक की नज़र से देख रहे अंपायर को, थोड़ी उछाल जरूर ली थी लेकिन डॉट गेंद की समाप्ति यहाँ पे। तो अंपायर देख सकते हैं हमारे सचिन करो, थर्ड अंपायर की मांग की है टीवी अंपायर वाइड के लिए।
फेयर डिलीवरी है, 1 बॉन्स दिया जाएगा, वार्निंग दी जाएगी गेंदबाज को। तो टोटल रुका हुआ यहाँ पे देख सकते हैं, शानदार वापसी गेंदबाज की, और टोटल रुका हुआ 6 रन धनेश कामटकर, जिन्होंने काफी अच्छा कमबैक, काफी अच्छा मारा, तिखट मारा, बेतक मारा, काफी अच्छी गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी यह देखने मिल रही है। मोटे जुई जिनके माध्यम से पहली गेंद पे छक्का आया था, लेकिन उसके बाद जो कमबैक किया गेंदबाज ने, लाजवाब कमबैक, सराहना करना चाहूंगा इस गेंदबाज की, जिन्होंने काफी अच्छा कमबैक किया। धनेश कामटकर, ओहो बेहतरीन शॉट, गेंद गई सीमा रेखा पार, 4 धावांसाठी। कैसी लगी मेरी मराठी? चौका टोटल पहुंचा दिया 10। जहीर पटेल होते तो कहते बताना होगा 10 कदम, मारने होंगे चौके छक्के। तो जहीर पटेल की काफी मशहूर थी ये डायलॉग, 10 रन होने के बाद 2 अंकों में। तो गेंदबाज देख सकते हैं यहाँ पे, फिर से धनेश कामटकर, अच्छा कमबैक किया। ओहो अच्छी गेंद, लाजवाब गेंद, डॉट गेंद की समाप्ति। यह टोटल हुआ है 10, 1 विकेट के नुकसान पे। इस 4 ओवर का मुकाबला है, 4 ओवर में कम से कम 40-50 रन अगर बनाते हैं तो मैच में मज़ा आ सकता है, और रोकने में कामयाब होते हैं 30-35 में अगर ये टीम सिमटती है तो यहाँ मैच कम स्कोर में भी घस सकती है। मैच में लास्ट बॉल तक कुछ बोल नहीं सकते हैं। कोपरा आणि घरकुल दोनों टीम के कप्तान आना है, रेडी रहना है। इस विलिंग ब्रेक के बाद टॉस उड़ाया जाएगा। नक्कीच अश्रफ, तर बघा कोपरा आणि घरकुल यानंतर लगेचच सामना खेळवला जायची नोंद घ्या। वेळ तुम्हाला दिलाय, ना आलं तर डायरेक्ट 3 चेंडूंची पॅनल्टी लागेल याची नोंद घ्या। हा हा, जर दोन्ही लेट आल्या तर फक्त 3 षटकांचा तुमचा सामना असेल, याची नोंद घ्या। आज कोणालाही इथे काही ऍडजस्ट केलं जाणार नाहीये। दीप पाटिल गेंदबाजी के लिए आए हैं। दीप पाटिल सामने बल्लेबाज आए हैं, देख सकते हैं संकेत भोईर, काफी देर बाद उन्हें स्ट्राइक मिली है। इस स्ट्राइक का कितना फायदा उठा सकते हैं, देखने वाली बात हो सकती है। संकेत भोईर, दीप काफी स्टंप से बाहर, गेंद अंपायर का इशारा देख सकते हैं वाइट। इस वाइट की मदद से टोटल 2 अंकों में 11 रन हो चुके हैं। हालांकि देखा जाए तो एक सम्मानित स्कोर हो चुका है, सम्मानित स्कोर हो चुका है यहाँ पे। हालांकि गेंदबाजी भी अच्छी हो चुकी है, बल्लेबाजी भी अच्छी हुई है, कुल मिला के क्रिकेट अच्छा हुआ है। दीप, ओहो अच्छी गेंद, मारना चाहते थे, ताकत का वापर किया था, खंदों का वापर किया था, लेकिन बल्ले के पल्ले गेंद आई नहीं, और डॉट गेंद की समाप्ति। लाजवाब गेंदबाजी, अच्छी गेंदबाजी दीप पटेल। सामने संकेत भोईर, संकेत भोईर हालांकि देखा जाए तो एक भी बड़ा शॉट उनके बल्ले से नहीं दिखाई दिया है, लेकिन बॉडी लैंग्वेज काफी मजबूत है। बल्ले के पल्ले गेंद आई तो सीमा रेखा पार से अच्छी गेंद, लाजवाब गेंद, यॉकर गेंद जर में ठोकी थी। गावठी भाषा में बोला जाए तो बूंदा मारला बूंदा, लय भाड़ी बाबा। दीप टोटल रुका हुआ है यहाँ पे 11 रन, अच्छी गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी हो रही है यहाँ पे मोटे जुई के माध्यम से। और बल्लेबाजी हालांकि देखा जाए तो शुरुआत काफी अच्छी हुई थी, पहले ही गेंद पे छक्का आया था। ओ उठा के खेला है, हवाई सफर, गेंद गई काल्याच्या खालीन, 6 धावा।
तो काफ़ी अजब गरीब हुआ है 17। हमेशा कहते हैं क्रिकेट में 17 खतरा। किसको होगा खतरा? गेंदबाज को होगा खतरा, फास्ट करें, या बल्लेबाज को होगा खतरा, ये देखने वाली बात हो सकती है। तो देख सकते हैं गेंदबाज हमारे दीप पाटिल, हालांकि छक्का आने के बाद मैच गेंद देना है। तो यहाँ बल्लेबाज संकेत जिन्होंने गेंद 2 डॉट की थी, लेकिन ब्याज के साथ उसूल किया है यहाँ पे छक्का ठोक के, लेकिन टोटल हो चुका है यहाँ पे 17। 2 अंपायर देख सकते हैं, परवीन पवार और दूसरे। बघा करावा संघ इथे खेळतोय, तर कराव्या संघाला आमचे आवी पाटील मुरबी ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये तब्बल 8 दिवस जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर आवी पाटील हे शिर्डीला आहेत आणि त्यांच्या समेत सुनील तांडेल, मंदार भोईर आणि केवल म्हात्रे हे शिर्डीवरून सामन्याचा आनंद घेतात। तर त्यांच्या वतीने या स्पर्धेला आणि कराव्या संघाला शुभेच्छा आहेत। शिर्डीवरून नक्कीच ते या सामन्याला एन्जॉय करतात। धन्यवाद आवी, धन्यवाद सुनील तांडेल, मंदार भोईर, केवल म्हात्रे, आपलं मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून। तो देख सकते हैं 6 रन से टोटल हो चुका है 18 पे पहुंच चुका है, लेकिन अब स्ट्राइक पे आए हैं नितिन भोंगाली। और ये देख सकते हैं हमारे दीप पाटिल। पाटिल एक अच्छा सरनेम है, हमारे आसानी से हाँ यकीनन ब्रांड है अपने महाराष्ट्र का पाटिल। तो हमारे अध्यक्ष महोदय जो कि संदीप पाटिल, दीप पाटिल देख सकते हैं सामने बल्लेबाज। ओहो अच्छी गेंद, बुलाक लेन की गेंद थी, योकर लेन की गेंद थी, जर में फेंका था, गावठी भाषा में बोला जाए तो बूंदा मारला बूंदा, लय भारी भावा दीप पाटिल। तो 1 रन जरूर आया है, इससे टोटल हो चुका है 19 रन हमारे साथ। तो 19 रन हो चुके हैं। कंचन हमारे साथ जुड़ चुके हैं, एक अच्छे स्कोरर, प्रोफेशनल स्कोरर देख सकते हैं, और खाते पीते घर के दिखते हैं। बॉडी लैंग्वेज देखी जाए तो सलमान खान से कम नहीं है। ओहो बेहतरीन शॉट, गेंद गई, सीमा रेखा पार जाएंगे क्या? नहीं, काफी अच्छी फील्डिंग करने की कोशिश जरूर की थी, गेंद गई सीमा रेखा पार। 4-4-4। तो यकीनन देर से आने वाले दर्शकों के मालूमात के लिए सामना चलो है करावे बी और मोटी जी के बीच में 2 ओवर की समाप्ति पे 1 विकेट के नुकसान पे टोटल हुआ यार 23 रन, यानी कि एक सम्मानित स्कोर हो चुका है, अच्छा स्कोर हो चुका है, अच्छी बल्लेबाजी हुई है, अच्छी गेंदबाजी हो रही है। यानी कि कुल मिला के देखा जाए तो संदीप सर अच्छा क्रिकेट हो रहा है। और इस विलिंग ब्रेक में टॉस होगा यकीनन कोपरा वर्सेस चला कोपरा आणि घरकुल टॉस बॉक्स कडे रवाना व्हायचंय। हॅलो, या माईकचा आवाज वाढव। तर नक्कीच आपण पाहतोय ग्रीष्मा 11 मोठी जुई या संघाचे पुरस्कर्ते आणि एक जबरदस्त आयोजक म्हणून ज्याची ओळख आहे अतुल शेठ भोईर हे देखील या व्यासपीठावरती आहेत। नक्कीच त्यांचं देखील स्वागत आहे। परवीन पंडित आए हैं गेंदबाजी के लिए। अब सामने बल्लेबाज देख सकते हैं स्टेक पे आप नितिन परवीन पंडित। ओहो ऑफ स्टंप से बाहर गेंद, अंपायर का इशारा देख सकते हैं वाइड। इस वाइड की मदद से टोटल हो चुका है यहाँ पे 24 रन। दूसरी ओवर यहाँ पे चालू है और 24 रन हो चुके हैं। 4 ओवर का मुकाबला है, मेगा फाइनल का दिन है।
काफी दर्शक आएंगे, इसमें कोई शक नहीं। कोई दौरा उठा के खेला है, देख सकते हैं। आर पार, सीमा पार, टांगा पलटी, घोरे फरार, षटकार। तर कराव्याचे आमचे सन्माननीय अनिल मामा, गुड्डू तांडेल, अनिल तांडेल, ओमकार भोईर, यशवंत काका, विशाल पाटील आणि निलेश तांडेल हे जर इथे आले असतील तर या पण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. आणि नक्कीच ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून आमच्या आवी हे शिर्डीवरून त्यांचे सर्व मित्र पाहतात, त्यांचं देखील स्वागत आहे. चला घरकुल आणि टीम कोपरा, चला जिनीत पवार. तो इस छक्के की मदद से, इस छक्के की मदद से टोटल हो चुका है यहाँ पे 30 रन हो चुके हैं। काफी अच्छी बल्लेबाजी हो रही है, देख सकते हैं कराओ बी के माध्यम से। हालांकि इस एक गेंद में 7 रन निकले हैं, पहला वाइट। और यहाँ पे परवीन थोड़े महंगे साबित होते हुए पंडित नितिन, ओहो अच्छी गेंद थी, लो फुल्टस गेंद थी, मारने की कोशिश जरूर की थी और ये फील्डिंग थोड़ी सी खराब उठाए फेंके। जब तक 2 रन मुकम्मल, डाल बात लोणचा कोण नाही कोणचा नाही फटकायला दोनचा। तो टोटल हो चुका है यहाँ पे 32 रन, 32 रन। और यहाँ पे देख सकते हैं नितिन खेल रहे हैं 13 पे। काफ़ी अच्छी बल्लेबाजी, काफ़ी अच्छी गेंदबाजी। गेंदबाज परवीन पंडित, ओहो अच्छी गेंद, बुलाक लेन की गेंद थी, यॉकर लेन की गेंद थी, जर में फेंका था। और ये देखिए, हाँ हाँ नाना ये क्या हो गया, लैला की शादी पे मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया। टोटल यहाँ हो चुका है 33 रन और 2 विकेट के नुकसान पे 2 विकेट, जो कि अभी रनआउट के रूप में नितिन वापस हो चुके हैं, जिन्होंने 14 रन का योगदान दिया है 7 गेंदों में। तो बल्लेबाज आए हैं अब उनके बदले, देख सकते हैं। और संकेत खेल रहे हैं, मेरे ख्याल से 11 रनों पे संकेत है, स्टैक पे नॉन स्टैक पे। नए बल्लेबाज देख सकते हैं सचिन पाताड़े, और हमारे अंपायर को भी देख सकते हैं सचिन करो। तो संकेत भोईर स्टैक पे, जो कि एक छक्के चौके के साथ खेल रहे हैं, 11 रनों पे खेल रहे हैं। टोटल हो चुका है यहाँ पे 33 रन। गेंदबाज परवीन पांडे, ओहो क्या गेंदबाजी है, और अंपायर की लेग बाय के रूप में 1 रन। काफ़ी अच्छी गेंद थी, हालांकि देखा जाए तो यॉकर लेन की गेंद थी। 1 रन ज़रूर मिली है यहाँ पे। तो टोटल हो चुका है यहाँ पे 34 रन। अच्छी गेंदबाजी कहूँगा मैं। गेंदबाज हालांकि देखा जाए तो पहली ही गेंद में 7 रन खर्च किए थे, लेकिन काफ़ी वापसी की, काफ़ी अच्छी वापसी परवीन। तो कोपरा के कप्तान आ चुके हैं, और ये देखिए गेंद कहाँ फेंकी है। हालांकि देखा जाए तो वाइड गेंद करार दिए हैं। 35 रन अंकेश कामटकर की कमी दिखाई दे रही है मोटी सी टीम में। तो वाइड की मदद से टोटल हो चुका है यहाँ पे 35। बहुत बड़ा वाइड था, काफी बड़ा वाइड। देख सकते हैं बल्लेबाज सचिन,
स्टैक पे। ओहो अच्छी गेंद, उतना अच्छे स्टेट ड्राइव खेला है वहाँ पे, अच्छी फील्डिंग, उठाए फेंके। जब तक यहाँ देख सकते हैं एक किरण, काफ़ी अच्छी फील्डिंग, लाजवाब फील्डिंग। एक फील्डर को हालांकि देखा जाए तो 4 काम होते हैं, भागना, झुकना, उठाना और फेंकना। जब तक 1-2 रन निकल ही जाते हैं तो टोटल हुआ यहाँ पे 36 रन। काफ़ी अच्छी गेंदबाजी, काफ़ी अच्छी बल्लेबाजी, एक सम्मानित स्कोर हो चुका है यहाँ पे करार बी का। काफ़ी अच्छा स्कोर। ओहो अच्छी गेंद, अच्छी गेंद, बल्ले के पल्ले गेंद आई नहीं। यॉर्कर लेन की गेंद थी, मारना चाहते थे लेकिन बल्ले के पल्ले नहीं गेंद। डॉट गेंद की समाप्ति। हा चला जा, चला कोपरा टीम कॅप्टन आलेला आहे. चला घरकुल कॅप्टन विशाल, चला या पण. आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल, नवी मुंबई नेरूळ रायगड समालोचक असोसिएशनचे नवी मुंबई विभाग प्रमुख हर्षद मडवी यांचं इथे आगमन झालंय, त्याचं स्वागत आहे. चला विशाल आलेला आहे. तो हर्षद मडवी आए हैं, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। एक अच्छा आवाज़, कड़क आवाज़, नई मुंबई की तोफ। तो टोटल हुआ 36, यानी कि 12 के सरस से रन निकले हैं। एक सामान्य स्कोर हो चुका है, एक अच्छा स्कोर हो चुका है। हालांकि देखा जाए तो क्रिकेट के भाषा में बोला जाए तो बैलेंस स्कोर है, कौन भी जीत सकता है, कौन भी हार सकता है। इस ओवर में क्या होगा, क्या इस ओवर में 15 रन बनेंगे, क्या 12 रन बनेंगे, क्या 10 रन बनेंगे, क्या 8 रन बनेंगे, ये देखने वाली बात हो सकती है। स्टैक पे देख सकते हैं आप सचिन और बंटी आए हैं, बंटी कामटकार गेंदबाजी के लिए। शंकर मात्रे आए हैं, स्वागत है आपका। जुने पुराने हमारे पुराने चावल उठा के गेला हवा में गेंद, देख सकते कैच के नीचे फील्डर, फटका फसला ना, फलंदाज येऊन थांबून परत बसला। हमारे शंकर मात्रे जो कि एक पुराने कमेंटेटर, पुराने चावल, गोल्ड इज गोल्ड। हॅलो यस, तर कराव्याचे आमचे हरदेव एक अतिशय जबरदस्त क्रिकेटर. तर हरदेव स्वागत आहे तुमचं. चला शंकर मात्रे आलेले आहेत, नक्कीच त्यांचा देखील आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. अनकार बंटी, ओहो बेहतरीन गेंद दी और बेहतरीन फील्डिंग, लाजवाब फील्डिंग। डॉट गेंद की समाप्ति। टोटल रुका हुआ देख सकते हैं यहाँ पे 36 रन। 4 गेंद बाकी है, 4 गेंद पे कितने रन बटोर सकते हैं अहंकार, ये देखने वाली बात हो सकती है। अहंकार ओहो मारना चाहते थे वाशी, गेंद गई डॉट। ताकत का वापर किया था, खंदों का वापर किया था, लेकिन बल्ले के पल्ले गेंद आई नहीं। बल्ला जमीन पे, गेंद जमीन पे, बल्ला आसमान पे। तो टोटल यहाँ रुका हुआ 36 रन। बंटी अच्छी गेंदबाजी, लेकिन ये वाइट गेंद है, ऑफ स्टंप से बाहर है। लेकिन बल्लेबाज देख सकते हैं अहंकार, जो कि 3 गेंद बाकी है। इस 3 गेंद पे कितने रन बटोरने में, निकालने में कामयाब होंगे या रोकने में बंटी कामयाब होंगे कामटकर, ये देखने वाली बात हो सकती है। ओहो उठा के खेला है हवा में गेंद, कैच के नीचे फील्डर, फटका फसला ना, फलंदाज वासला। कैच ड्रॉप किया है यहाँ पे, कैच ड्रॉप किए हैं। हालांकि देखा जाए तो ज़मीन को दान की है कैच, लेकिन ये कैच थोड़ी महंगी साबित हो सकती है, क्योंकि अब स्टेक पे आए हैं यहाँ पे संकेत, जो कि एक छक्का एक चौके के साथ खेल रहे हैं। संकेत भोईर 36
37 रन अभी 2 गेंदों पे। यहाँ संकेत कितने रन बटोर सकते हैं देखा जाए तो सलामी के बल्लेबाज है संकेत भोईर। उठा के खेला ये देख सकते हैं, आर पार सीमा पार, टांगा पलटी, घोड़ा फरार, षटकार। चौवालीस 44 रन, 44 रन हो चुके हैं। एक अच्छा स्कोर। मैं पहले कहा कि जो बल्लेबाज अब स्ट्राइक पे आया है संकेत भोईर, जो कि 2 गेंदों पे वो रन अच्छे बटोर सकते हैं। तो यहाँ पे तौसीफ पटेल आए हैं हमारे स्टार टीम के कप्तान और स्टार टीम। तो संकेत भोईर ने छक्का ठोका है तो हमारे शंकर म्हात्रे का आगमन हो चुका है। एक गेंद बाकी है, खाली एक गेंद बाकी है। 44 रन हो चुके हैं। इस गेंद पे कितने नंबर आएंगे, डॉट निकलेगा, 2 आएंगे, 4 आएंगे, 6 आएंगे, देखने वाली बात हो सकती है। हालांकि देखा जाए करो अब बीट टीम का स्कोर तो अच्छा हुआ है, एक सम्मानित स्कोर हुआ है, लड़ने के लायक हुआ है। तो देख सकते हैं बंटी, ओहो नजरबंदी डंडी गुल। ये तौसीफ तो टोटल हुआ यहाँ पे 45 रनों का टारगेट है, यानी कि 4 ओवर में 45 रन 11-25 के सरासरी से चलना है। अगर गेंदबाजी करावा बी टीम ने निपितुलिसी करेंगे, तिखट मारा करेंगे, बेतक मारा करेंगे, गुडलैंड के गेंद फेंकेंगे, योकरलैंड के गेंद फेंकेंगे, डॉट निकालेंगे। यस, तर इथे टॉस करतोय आपण। मी सन्माननीय मोठी जुईचे बिग पॅकर्स आदर्श व्यक्तिमत्व, एक अतिशय उत्कृष्ट आयोजक म्हणून ज्याची ओळख आहे अतुल भोईर यांना मी विनंती करेन की भोईर साहेब या आपल्या शुभास्ते इथे आम्ही टॉस करतोय। होणारी पुढची लढत मग दुर्वा आयलंड घरकुल आणि DCC कोपरा। हेड्स कॉल आहे। चला विशाल, यानंतर लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे। डिसिजन यस फिल्डिंग। चला, तर टॉस जिंकलाय तो घरकुल संघाने आणि त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलाय। चला आपण पुढच्या सत्रासाठी आपण वळणार आहोत शंकर म्हात्रे यांच्याकडे। हर्षद चला या, थोडासा त्याला वातावरणामध्ये पुढची एक इनिंग करेल घेतो, त्याचा विषय नाहीये। खरं न आल्या आल्या थोडासा वातावरण पाहणं गरजेचं असतं। चला लाईट चालू करून घ्या, लाईट्स ऑन करा। चला बघा, यानंतर कोपरा आणि घरकुल, त्यानंतर मात्र वाकलन आणि कौसा या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं। बघा आज कोणत्याही संघाची वाट पाहिली जाणार नाहीये, याची नोंद घ्या। गणेश ताप याची नोंद घ्या। कौसा आणि वाकलन बी या दोन्ही टीमने सज्ज राहायचं। बघा पुढच्या कोपरा आणि घरकुल मॅच संपल्यानंतर लगेच आपला मॅच असेल, याची नोंद घ्या।
हॅलो. थँक्यू व्हेरी मच अशरफ मामा आणि संदीपजी पाटील सर. RMSK ग्रामस्थ मंडळ मोरबी आयोजित स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026 फायनल नाईट. सामना सध्या सुरू असलेला पाहायला मिळतो आपला करावे आणि मोठी जुई या दोन टीमच्या मध्ये. ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई आणि दुसऱ्या बाजूला करावे 11 करावे. टार्गेट या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 45 धावांचं 24 बॉल 45 रन बनवायचे आहेत. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये निनाद भोईर आणि दीप पाटील. वेलकम, सर्वांचं स्वागत आहे आजच्या अंतिम रात्रीमध्ये. आज या स्पर्धेची शेवटची रात्र. तब्बल 7 रात्रींमध्ये ही स्पर्धा या ठिकाणी मात्र संपन्न होते. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026 आमचे समाधान भोईर यांची खरं तर सुकन्या आज आपल्यात नाही आहे, परंतु तिच्या असंख्य आठवणी वर्षभर ते आपल्यामध्ये राहिले आणि आजीवन स्मरणात राहतील एवढ्या चांगल्या आठवणी ते आपल्याला देऊन गेली आहे. आणि म्हणूनच आज तिच्या नावाने एवढी मोठी स्पर्धा या मोरबी गावाच्या माध्यमातून भरवण्यात आली आहे. RMSK ग्रामस्थ मंडळ मोरबी यांच्या वतीने आयोजित ही क्रीडा स्पर्धा. यस लाईट चालू होत आहेत. संपूर्ण टावर ऑन होऊ द्या, मग आपण मॅच चालू करू. पहिलीच मॅच 45 धावांचं लक्ष आहे 24 बॉलमध्ये. सलामीचा बॉलर गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय शिकबू. करावे 11 करावे टीमकडून. ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई टीम. निनाद भोईर आणि दीप पाटील सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात. लेट स्टार्ट. चला प्लीज स्टार्ट करा. करावे 11 तो चालू होईल पोल, तोपर्यंत सफिशियंट उजेड आहे मैदानावर. स्ट्रायकिंग एंडवरती निनाद, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती दीप. पहिला बॉलर शिबू वेगवान बॉलर आहे. करावे 11 करावे टीमचा हा ओपनिंग बॉलर. फुल टॉस. कव्हर्समध्ये खेळलेत परंतु फिल्डर आहेत. सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवला जातोय, तोपर्यंत सिंगलने सुरुवात. निनादसाठी आज खरं तर सुवर्ण दिवस आहे, ज्याला मात्र काल रात्रीमध्ये आणि आज सकाळीच आपल्या स्वप्नातील पहिली बाईक त्याला मिळाली आहे. त्यामुळे तो भरपूर खुश आहे आज. फुल टॉस बॉल ऑन साईडला जास्त वरती गेलाय. फिल्डर बॉलच्या खाली. हो वरत थोडा पाठी राहिला. स्टार्ट घेणं फार महत्त्वाचं आहे, कारण की जेव्हा आपण आउटफील्डमध्ये फिल्डिंगसाठी उभे असतो त्यावेळेस स्टार्ट ही सर्वात महत्त्वाची पोझिशन मानली जाते. आणि तो स्टार्ट जर तुमचा कमी पडला तर मात्र बॉलपर्यंत पोहोचणं थोडंसं कठीण. चॅलेंज, मोठं चॅलेंज, कारण की 45 धावा रोखायच्या आहेत. या मैदानावरती धावा होतात. आपण पाहिल्या सेकंड इनिंगमध्ये अनेक वेळा चेसिंग फार महत्त्वपूर्ण राहते. आता शिबूचा पुढचा बॉल. आणखीन एक शॉर्ट बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. मागे चाललाय बॉल. धनेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत सिंगल, एक धाव आली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 4. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होते. आजच्या दिवसातील बायकरमॅन म्हणजेची ओळख राहील आज या मॅचमध्ये. एक नवीन स्वप्न घेऊन तो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरला. प्रत्येक खेळाडूचं एक ड्रीम राहतं की माझ्या नावावरती देखील एखादी बाईक मिळावी. त्यानंतर अनेक मिळतील, परंतु पहिली स्वप्नातील बाईक
प्रत्येकाला मिळावीशी वाटतेच. ऑफ स्टंप पासून दूर ठेवला होता बॉल आणि हेच खरं तर लक्ष असेल शिबूचं. बॅट्समनच्या रीच पासून बॉलला दूर ठेवावं, बॅट्समन बॉलपर्यंत पोहोचू नये याची पूर्ण काळजी गोलंदाजाकडून घेतली जाते. 4 रन आतापर्यंत आहे स्कोरबोर्डवरती. सुरुवात अतिशय चांगली राहिली आहे दोन्ही टीमसाठी. पॉवर प्ले सध्या सुरू आहे आणि पॉवर प्लेमध्ये शिबूची बॉलिंग ही नेहमीच प्रभावशाली राहिलेली पाहायला मिळते. लोवर फुल टॉस ड्राईव्ह केले लॉंग ऑफमध्ये संकेत, परंतु पुन्हा एक सिंगल रन या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे चालले. धावा 5 फॉर नो लॉस. ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई टीम करावे 11च्या विरुद्ध खेळत असताना आज मात्र पाहायचं कोणाच्या विजयाची या ठिकाणी मात्र चर्चा केली जाईल, कोणाच्या पराभवाची चर्चा केली जाईल या मॅचमध्ये. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून बॉल क्लिअर करत लॉंग ऑफमध्ये पुढे चाललाय. संकेत वारंवार प्रोटेक्शन देतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपला आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 6 फॉर नो लॉस. 6 रन कोणत्याही विकेट न गमावता ही धावा या ठिकाणी उभारल्यात. आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 39 धावांची गरज. सुरुवात चांगली झाली आहे. खरं तर करावे 11 टीमसाठी पॉवर प्लेमध्ये धावा खर्च केलेल्या नाही आहेत आणि म्हणूनच ज्याची सुरुवात चांगली त्यांचा शेवट नेहमीच चांगला झालेला आपल्याला पाहायला मिळतो. याही मॅचमध्ये आता अपेक्षा आहे येणाऱ्या प्रत्येक बॉलरकडून, विशेष करून यंगस्टर या टीममध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये मिथिलेशसारखा एक अव्वल दर्जाचा युवा टॅलेंटेड खेळाडू ॲज अ बॉलर म्हणून या टीममध्ये जागा बनवून अवघ्या 14 वर्षाचा खेळाडू आहे. परंतु गेल्या 3-4 टुर्नामेंटमध्ये नवी मुंबई टेनिस क्रिकेटला फार त्याने वेड लावले. आपल्या गोलंदाजीने फार प्रभावित केले. साई बॉलिंगसाठी सेकंड ओव्हरमध्ये चान्स ते फार घेऊ नाही इच्छित नाही आहेत, कारण की या ओव्हरमध्ये जर धावा कमी राहिल्या तर कदाचित पुढील ओव्हर्स या चांगल्या निघू शकतात. धावा जास्त राहिल्या तर मजा येईल. परंतु दुसऱ्या बाजूला अटॅकिंग भूमिका साकारणारा दीप पाटील सातत्याने मोठ्या फटक्यांसाठी नेहमीच चर्चेत राहतोय मोठी जुई टीमकडून. अनेक स्पर्धा मोठी जुईच्या माध्यमातून आपण पाहतो. नुकतीच एक नाईटची स्पर्धासुद्धा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा एकदा मिड विकेटमध्ये फिल्डर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल चिरनेरच्या तिरंगा स्पर्धेमध्ये रनरअप राहिलेली ही टीम आहे मोठी जुई. आणि आज खरं तर त्यांचा हुकमी एक्का अंकेश कामोटकर टीममध्ये नाही आहे. कदाचित त्याची कमतरता यांना भासू शकते या मॅचमध्ये. आमचे मार्गदर्शक अनिलजी पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन होते. आपलं हार्दिक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. कारगर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा उचलून खेळायचा होता, परंतु बॉल मिड विकेटला टर्न करत असताना आणखीन एक सिंगल. जस्ट ओनली 1. प्रत्येक धाव इथे इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक धाव महत्वाची आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा एक सिंगल. एक धाव फार महत्वाची आणि इथून मात्र मोठ्या फटक्यांसाठी चान्स दिला जात नाहीये, हे विशेष बाब आहे. करावे 11 टीमकडून साई पाटील सुद्धा आपल्या गोलंदाजीची छाप सोडून जातोय. बॉलिंग मार्कवरती साई तयार. 3 बॉल आतापर्यंत झालेत. आता वाईट बॉल आल्या. फायनली 10वा बॉल जो आहे तो अतिरिक्त स्वरूपाचा फेकला गेला. ओ यावेळेस ऑन साईडला कडक फटका.
बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या वरून, हवाई सफर विदाउट तिकीट, बॉल सीमा पार, षटकार. सर्वांनी अनिलजी पुंडलिक पाटील साहेब या ठिकाणी मात्र उपस्थित होत आहेत. खारघर शहर ग्रामीणचे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. अजित पवार पक्षाचे महत्त्वाची जबाबदारी या खारघर शहरामध्ये अनिलजी पाटील साहेब यांच्या खांद्यावरती देण्यात आली आहे. सुनीलजी तटकरे साहेब असतील, आदितीताई तटकरे यांच्या नेतृत्वामध्ये सातत्याने समाजकार्याचे धडे ज्यांनी मात्र गिरवलेत आणि आज मात्र या खारघर शहरासाठी एक विश्वासक चेहरा मात्र निर्माण होतोय. अनिलजी पाटील आपलं स्वागत आहे. ऑन साईडला आणखीन एक चांगला फटका, बॉल काव कॉर्नरवरून फ्लाय होत सीमा पार, षटकार. पहिले 9 बॉल खूप चांगले निघाले, त्यानंतर व्हाईट बॉल आला आणि त्यानंतरचे 2 बॉल 2 षटकार, मॅचचं संपूर्ण रूप बदलून गेलं. 22 फॉर नो लॉस, मोठी जुई टीम. आणखीन एक बॉल खोदून काढायचा होता, समोर लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे, एकच रन मिळणार आहे. ओव्हरची समाप्ती, पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल 23, येणारे बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 22 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 22 रन. थँक्यू. खरं तर जीवा म्हटलं तर मुरबी गावाची नात, मुरबी गावाची भाची आणि आज तीच 1 वर्षाची आपली लाडकी आपल्यात नाही आहे आणि तिच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन RMSK मुरबी आणि ग्रामस्थ मंडळ मुरबी यांच्या माध्यमातून करण्यात आले. एक चांगलं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 7व्या रात्रीमध्ये अर्थातच आजची अंतिम रात्र आहे, शेवटची रात्र आहे स्पर्धेतील. पहिली मॅच सध्या सुरू असलेली पाहायला मिळते आणि बॉलिंग मार्कवरती सनी कनोजिया हा देखील एक युवा यंगस्टर टॅलेंटेड प्लेअर या टीममधून. गेल्या 2 ते 3 टुर्नामेंटमध्ये त्याचेही रेकॉर्ड्स भरपूर चांगले पाहायला मिळतात. विकेट हॅट्रिक असेल किंवा इकॉनॉमिकल स्पेल्स असतील, हा त्यासाठी ओळखला जातो. सनी तयार आहे. इथे पहा पहिलाच बॉल, फुल्लर लेंथ डिलिव्हरी, सुपर बॉल. निनादसाठी हे मोठं चॅलेंज असणार आहे, कारण की निनादकडे फार वर्षांचा अनुभव जरी असला तरी समोर एक यंगस्टर खेळाडू आहे जो बॉल फिरवण्यामध्ये पूर्णपणे माहीर आहे. सन्नी कनोजिया पुन्हा एकदा तयार होतोय निनादच्या विरुद्ध. आणखीन एकदा बॉल पायावरचा सरळ बॅटने लॉंग ऑफच्या वरून चाललाय सीमा पार, हा षटकार. फटका होता, पायावरचा बॉल अगदी सहज पिक केला आणि त्यानंतर पाठवून दिला लॉंग ऑफच्या बाहेर. षटकार होतो आणि टीमची टोटल 29, 45चं टार्गेट 16 पाहिजे अजून. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून थ्रू द कव्हर. ओ व्हॉट अ शॉट, कडक यार, क्लास होता फटक्यामध्ये. बॉलला पाठवून दिलं एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. 6 रन.
नुकतीच श्रीराम नवमीला साईंची यात्रा या ठिकाणी मात्र पार पडली शिर्डी नगरीमध्ये आणि तेच गीत आपल्याला ऐकायला मिळतंय. सनी तयार. चौथा बॉल शॉर्ट बॉल पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये. ज्या ठिकाणी वॅकंट स्पेस आहे ना तिथे मात्र काय फ्लॅट बॅट षटकार आलाय. कडक शॉट. पाहिजे 4 रनची आवश्यकता आहे. कडक शॉट आणि सलगचा तिसरा षटकार निनादच्या बॅटमधून आला. त्याचा कॉन्फिडन्स पहा कोणत्या लेवलला आहे. आज सकाळीच जीवनातील पहिली क्रिकेटमधली मिळवलेली स्वप्नातली पहिली बाईक त्याने मिळवली आहे. होंडाची बाईक. 4 पाहिजे. 4 रन पाहिजे. ऑन साईडला खेळायचा होता परंतु बॉल चालला थर्ड मॅनला धनेशकडे. एक सिंगल रन मिळेल. सिंगलपेक्षा वेगळं काही नसणार आहे. नेक्स्ट मॅच DCC कोपरा आणि घरकुल दोन्ही टीम तयार राहायचे. टॉस ऑलरेडी झाला आहे. गेस घरकुलने टॉस जिंकला. समोर दीप पाटील आहे आणि त्यांच्या विरुद्ध शेवटचा बॉल. फुल टॉस. सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह ऑन साईडला. फिल्डर येतोय तोपर्यंत 2 धावा घेण्यासाठी वेळ मिळतोय आणि स्कोर झालेला आहे लेवल आणि ही तिसरी धाव देखील विजयाची पूर्ण केली जाते. चला फायनली अभिनंदन टीम ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई. अभिनंदन. आणि ही 6वी टीम आहे बक्षीस पात्र फेरीमध्ये चालली आहे ती म्हणजे मोठी जुई. अभिनंदन. चला घरकुल टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे आणि DCC कोपरा टीम आपण लगेच बॅटिंगसाठी उतरायचं आहे मैदानामध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच 12 बॉलमध्ये 35 धावांची तुफानी आणि एक विस्फोटक खेळी खेळणारा आजच्या दिवसातील स्वप्नातील पहिली बाईक मिळवणारा खेळाडू निनाद भोईर ठरला आहे मॅन ऑफ द मॅच. हॅलो. चला निनाद भोईर या सामन्याचा सामनावीर. ग्रीष्मा 11 मोठी जुई हा संघ पोहोचला सुपर 8 मध्ये. त्यांचं अभिनंदन. म्हणजे बक्षीस पात्र फेरीमध्ये आपण पोहोचलात परंतु करावे संघाचं देखील मनपूर्वक आभार. स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला. अतिशय चांगला खेळ आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला. हारजीत होत असते. तर अलंकार तांडेलला विनंती आहे की आपण या आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी. एक लेजंड क्रिकेटर अनेक वर्ष क्रिकेटवरती ज्याचं अधिराज्य राहिलं असं करावा संघाचा आणि अलंकार तांडेल याला आपण सन्मानित देखील करणार आहोत. तर अलंकार या. आणि मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे निनाद भोईर. तर 12 चेंडूंमध्ये 35 धावांची खेळी साकारली आहे. चला या. ट्रॉफी घे. तोसिफ या. अंगद या. झिलानी या. चला या झिलानी या. अरे या बाबा ये गिलानी या. गिलानी पटेल या बाबा. चला तौसिफ पटेल चे स्टार ओवे टीमचे स्टार क्रिकेटर तौसिफ यांच्या शुभ हस्ते देतोय मॅन ऑफ द मॅच. तर अलंकार तांडेल इथे आलेले त्यांचा सन्मान आपण करतोय. अनिल दादा या. विशू तर आमचे अलंकार तांडेल यांचा आपण सन्मान करतोय.
अनेक वर्ष क्रिकेटवरती ज्यांचा अधिराज्य राहिलाय करावा संघ म्हटलं तर एकच नाव नेहमीच सर्व समालोचकांच्या होटांवरती येत असतं, ते अलंकार तांडेल यांचं. आणि एक शांत संयमी स्वभावाचा खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे, आदर्श खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं. यस, नक्कीच हर्षद, खरं नवी मुंबईचा ग्लेन मॅक्सवेल म्हणून या नावाने देखील प्रचलित आहेत. आणि एक आदर्श खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. विकी, यस, तर अलंकार यांचा सन्मान. धन्यवाद. हॅलो. हॅलो.